सकाळी मारी बिस्किटचा मी केक ट्राय केला आणि 10 मिनिटांमध्ये एवढा छान एअर फ्रायरमध्ये केक तयार झाला होता. मला असं वाटतं आता आजच नाही तर रोज सकाळी मी आता एवढाच एक केक ट्राय करणार आहे, एक स्वीट डिश म्हणून. आणि याच्यामध्ये काही जास्त म्हणजे खर्च नाही आहे आणि कोणत्याच प्रकारचे जास्त असे काही वेगळे प्रोडक्ट नाही आहेत. नॉर्मल आपल्या घरामध्ये जे असतात तेच प्रोडक्ट होते. ते जस्ट टाकले मी त्याच्यामध्ये आणि फक्त ग्राइंड केलं आणि 10 मिनिटं होईपर्यंत म्हणजेच भांडी घासेपर्यंत मी बघितलं आणि बघते तर काय एवढा सुंदर केक झाला होता. इव्हनिंगला गेले होते मी कजरी साईडला. कजरीला मी लग्नाची पूर्ण शॉपिंग केली होती. खरं तर माझ्या लग्नाच्या वेळेस मला माहीत नव्हतं कोणतं शॉप चांगलं आहे, कुठे चांगले कपडे मिळतात पुण्यामध्ये. जे दिसलं जिथं बाहेर दिसतायत मला स्टॅच्यू तिथं त्या दुकानात गेले, तिथून सगळ्या साड्या घेतल्या आणि डायरेक्ट गावी गेले होते मी. आणि आत्ता मला सगळं माहिती आहे सिटीमधलं, आधी काहीसुद्धा माहीत नव्हतं. एका फ्रेंडची खरं तर उद्या हळद आहे, त्यासाठी आम्ही एवढी शॉपिंग करतोय. म्हणजेच अभिला ॲक्च्युली घ्यायचा होता कुर्ता, कारण कोकणी साईडची हळद खूप मोठी असते असं मला अभिने सांगितलं. म्हणून म्हणलं चल आता आपण करूया थोडीफार शॉपिंग तुझ्यासाठी. म्हणून आम्ही गेलो होतो आधी पिंपरीच्या साईडला, पण तिकडे काहीच नाही आवडलं. मला काहीच नाही आवडलं म्हणून म्हटलं चल तुझ्या नेहमीच्या शॉपला आपण जाऊया. म्हणून मग आम्ही नॉर्मलच कुर्ता घेतला, कारण हळदीमध्ये तो पुन्हा खराब पण होऊ शकतो. म्हणून रविवारपेठच्या साईडला एक शॉप आहे तिकडे गेलो. त्यानंतर त्याची शॉपिंग झाल्यानंतर मला काय घ्यायचं नव्हतं, कारण माझ्याकडे येलो कलरचे ऑलरेडी कपडे होते. त्यामुळे तिथून थोडेसे मी कानातले वगैरे घेतले. त्यानंतर मला लांबून हे कार्टून दिसलं, म्हटलं याचा एक व्हिडिओ घेऊया. आणि खरंच हे खूप क्यूट आणि इनोसंट होतं. आणि आता उद्या सकाळी आम्हाला 4 वाजता उठून निघायचं होतं. डायरेक्ट आम्हाला माणगावला जायचं होतं, म्हणजेच कोकणी साईडला. त्यामुळे म्हटलं पाणीपुरी वगैरे खाऊया, कारण जास्त जेवण केलं ना तर आम्हाला रात्री झोप लागली की सकाळी जाग येणार नाही. म्हणून पाणीपुरीचा फॅमिली पॅकच घेतला. आणि रात्री मेहंदी काढली, कारण मला मेहंदी काढता पण येत नाही, नॉर्मल काढली. आणि येस, असा होता आजचा दिवस. बाय बाय.